कांदा प्रश्नी आंदोलन करत असताना हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली। मोदी फडणवीसांवरती अनादरानं एकेरी भाषेमध्ये टीका करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली शिव्यांची लाखोली। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमध्ये महाविकास आघाडीच्या ठिय्या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांची धरपकड। रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं। कांद्याच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 6 ते 7 जणांचे शिष्टमंडळ उद्या अमित शहांना भेटणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। पेट्रोल डिझेलचा साठा कोण करतंय याची चौकशी करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीमधून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। अफवेमुळे 52% इंधन खरेदी अधिकची झाल्यामुळे अडचण होण्याची शक्यता। प्रत्येक आगाराला 5 लिटर डिझेल बचतीच्या सूचना। एसटी महामंडळ आणि तेल कंपन्यांचे अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रताप सरनाईकांची माहिती। इंधन दरवाढ होत राहिली तर भाडेवाढ अटळ, सरनाईकांचा पुनरुच्चार। इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता। एकाच सत्रामध्ये शाळा भरवा, स्कूल बस संघटनेची मागणी। तर शाळा सुरू होण्यापूर्वी बस सेवेचे शुल्क वाढवण्याचे संकेत। शिंदेंच्या शिवसेनेचा बहुजन विकास आघाडीला विलीनीकरणाचा प्रस्ताव। रवींद्र फाटक यांनी घेतली ठाकूर पितापुत्रांची भेट। क्षितिज ठाकूर ठाण्यामधून विधान परिषद लढवण्याची शक्यता। विदर्भ तापलेला। चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी देशामधील सर्वात उष्ण शहर। अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेड अलर्ट तर नागपूर आणि अकोल्याला ऑरेंज अलर्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।